नमस्कार मंडळी. आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवते. मी म्हटलं आता चला खूप दिवस झाला काहीच व्हिडिओ शेअर नाही केले तुमच्यासोबत आणि एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय बोलणार ना असं होऊन जातं आणि वेळ नसल्यामुळे तर तुम्हाला माहितीच आहे माझं रोजच रडगाणं असतं, वेळ नाहीये वेळ नाहीये वेळ नाहीये. तर आता एक ताई आहेत ते माझ्याकडे कामाला आलेले आहेत, तर थोडासा मला आता वेळ मी काढलाय आणि एक तुमच्यासोबत ना मी काल एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केली होती. तर त्याच्यात मी हा आगारोचा हा मिनी मिक्सर आणलाय आणि तो खरंच खूप कामाचा आहे. तर मी तो आणलाय आणि त्याच्याबद्दल खूप जणांचा प्रश्न होता की तो त्याची सगळी माहिती व्यवस्थित दाखव. तर मग म्हटलं चला आज व्यवस्थित सगळं तुम्हाला दाखव. तर हे बघा, हे ना मी वापरलाय खूप चांगला आणि म्हणून मी तुम्हाला ह्याचं व्यवस्थित सगळी माहिती सांगते. बघा, हा ना असा मिक्सर आहे आणि ही ही आहे याची मोटर आणि हे बघा, हे याचं बटन आहे जे आपल्याला फक्त प्रेस करायचंय, ते मी नंतर सांगते तुम्हाला. पण आधी आपण सगळं काय बघूया की याच्यामध्ये काय काय आहे. तर ही त्याची मोटर आहे. तर ही आपल्याला आधी बाजूला बाजूला काढून ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे एक छोटंसं झाकण आहे. हा, तर हे वॉशेबल आहे. हा, हे पण वॉशेबल आहे, हे सुद्धा वॉशेबल आहे. त्याच्यासोबत हा जो ब्लेड आहे तो सुद्धा वॉशेबल आहे. तर मी तुम्हाला नंतर सगळंच धुवून वगैरे दाखवते. आणि हे बघा, हे जो ब्लेड आहे ना हा स्टेनलेस स्टीलचा ब्लेड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जो लसूण कांदा दाखव. आणि या मिक्सरचं काय माहितीये का, हे तुम्ही ना व्यवस्थित नाही लावलं ना असं व्यवस्थित सगळं लावावं लागणार. हा, आणि त्याच्यानंतर हा याच्यावर व्यवस्थित ठेवायचा. जर तुम्ही चुकीचा लावला असेल ना तर तो चालू नाही होणार. आणि फक्त आणि खूप इझी आहे, असं नुसतं ठेवायचं याच्यावर आणि असं फक्त बटन, हा बटन आहे ना इथे प्रेस करायचं बस. ओके, हे बघा किती सोपं आहे. असं आहे. हा, आणि आपल्याला मिळतो हा USB टाईप सीचा चार्जर मिळतो, चार्जिंग वायर मिळते. तर ती आपल्याला इथे लावायची आहे. ठीक आहे, ही अशी कनेक्ट करायची, ही इथे कनेक्ट करायची बस. आणि याला ना 4 तास चार्ज करायचं. तर आपण हवा तेव्हा किती पण वेळ तो चालू शकतो आणि याची चार्जिंग उतरल्यानंतर तुम्ही परत लावू शकता. आणि खूप चांगलं आहे, म्हणजे मला तर खूप आवडलं. कारण की लाईट वगैरे आमच्याकडे तर खूपच नेहमी लाईट जाते, तर मी तुम्हाला नेहमीच तुमच्या सोबत शेअर करते की आमच्याकडे लाईट गेली लाईट गेली. मग अशा वेळी ना म्हणजे काही असू दे तुमची आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं काय लागतं, आलं लसूणची पेस्ट लागते, कांदा टोमॅटो वगैरे लागतो. ते तर आपण हाताने पण कापू शकतो, पण याने जो कापला जातो ना तो एकदम बारीक कापला जातो, जसं की आपण भेळमध्ये वगैरे टाकतो ना त्यासाठी. तर खूपच छान आहे, म्हणजे रायतामध्ये टाकायला सुद्धा छान आहे. आणि मसाले भात वगैरे पटकन कामं होण्यासाठी मला तर असं वाटतं की जर का पटकन कामं करायची असतील ना झटपट झटपट सकाळची, जर का आपल्याला डब्याची घाई असते, कधी कधी बायकांना कामाला जायचं असतं, मग अशा वेळी हे खूप छान आहे. मला तर खूप आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत ही शेअर केलाय. आणि खरं तर ना याचा ब्रँड सगळ्यात महत्वाचं ना, ब्रँड तुम्हाला तर माहिती आहे आगारोच्या सगळ्याच वस्तू छान असतात. तर हे छानच आहे. हा मिनी मिक्सर आगारोचा इलेक्ट्रिक मिनी मिक्सर याचं नाव आहे. तर हा जर तुम्हाला मागवायचा असेल ना तर अमेझॉनवर मिळतो आणि मी त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा लिंक दिली होती डिस्क्रिप्शन मध्ये, आणि आता पण मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर बघा खूप छान आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मी आता तुम्हाला ना सगळ्यात महत्वाचं ना हे धुवून दाखवते. हे जे फक्त मशीन आहे मोटर, याला ना याला काही घाण लागत नाही, म्हणजे याला काहीच लागत नाही जे, कारण हे बघा इथे फक्त एक होल आहे, त्याच्यामुळे इथे काहीच लागत नाही. आणि लागलं तरी आपण एका कॉटनने पुसून काढायचं. मग ही मशीन काही धुवायची नाही. ही मशीन जर का धुतली तर मग गेलं. फक्त हेच धुवायचे आपल्याला या 3 वस्तू. ही प्लेट आहे छोटीशी आणि हा ब्लेड आहे आणि हा डब्बा आहे. तर तो मी तुम्हाला धुवून दाखवते. हा, तर आता मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा, हा असं क्लीन करायचं थोडस, एकदम छान आपण हे धुवू शकतो. ठीक आहे. आणि हा ब्लेड आहे तो, आणि याचा जो ब्लेड आहे ना तो खूप धारदार आहे, त्याच्यामुळे ना जपून करा. खूप शार्प आहे हा ब्लेड. ओके. आणि हे भांड हे तर खूपच इझी आहे, मिक्सर पेक्षा ना छान वाटलं मला ते. ठीक आहे.
आता हे भांडे धुवून झालेत. आता हे फक्त पुसायचं, छानपैकी कोरडं करून ठेवून द्यायचं याला. परत असं ओलच ठेवायचं नाही, म्हणजे जास्त दिवस टिकेल ना म्हणून. चला आता मी आता तुम्हाला मिक्सर धुवून दाखवलेला आहे आणि आता मी तुम्हाला तो वापरून दाखवते. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सध्या आहे ना फक्त कांदा, लसूण आणि टोमॅटो तोच चिरून दाखवणार आहे. काय काय कापलं जातं ते सुद्धा तुम्हाला सांगते. आणि काय काय माहितीये का, याच्यामध्ये गाजर छान कापले जातात, काकडी कापली जाते आणि एकदम छान फाईन कापली जाते. आणि याच्यापेक्षा पेस्ट जर करायची असेल ना तर ती सुद्धा होते. व्हेजिटेबल खूप छान कापले जातात. जर का आपल्याला पराठे वगैरे करायचे असतील ना, पराठे करा किंवा सूप करा फळभाज्यांचा, मोमोज करायचे आहेत किंवा फळभाज्यांचा सूप करायचं असेल ना, किंवा मसाले भात पण करायचा असेल तर ते पण आपण करू शकतो. परत फ्राईड राईस करायचं असेल ना तरी सुद्धा करू शकतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जे झटपट बनतं ना ते सगळं याच्यामध्ये होईल. मग तुम्हाला काहीही करा, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही हुशार आहात, तर तुम्हाला माहिती आहे की हे कसं कसं वापरायचं आहे, ते तुम्ही छान छान वापरू शकता. सर्वात आधी तर आपण याच्यामध्ये लसूण कट करून घेऊया. जर का आपल्याला पराठे करायचे असतील ना तर आपल्याला लसूण जर का आपण वाटला तर तो आपल्याला कट करण्यासाठी इतका बारीक कट होत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. तर त्यासाठी आपण मिक्सरमध्ये वाटतो. मिक्सरमध्ये आपण काय काय वाटतो, आलं, लसूण, हिरवी मिरची, त्याची पेस्ट होऊन जाते. आणि पेस्ट झाल्यामुळे ती ओली होते आणि मग पराठे फाटतात. पण त्यापेक्षा नाही, याच्यामध्ये जर टाकलं ना तर ते असे फक्त कट होतं, त्याला पाणी सुटत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही आलं, हिरवी मिरची आणि लसूण हे एकत्र ना असं बारीक म्हणजे कापू शकता. ते कापलं जातं, त्याची पेस्ट होत नाही. पण याच्यापेक्षा तुम्ही फाईन जर केलं ना मग त्याला पाणी सुटेल आणि त्याची पेस्ट होईल. कांद्याची सुद्धा पेस्ट करायची असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता. आणि या कांद्याला ना पाणी सुटत नाही, त्याच्यामुळे पराठेसुद्धा फाटत नाहीत. म्हणून मला खूप छान वाटलं हे. पराठे करा किंवा मोमोज करा, मोमोजसुद्धा फाटत नाहीत त्याच्यामुळे. तर इतकं छान आहे, मला तर खूप आवडलं. तर आता मी तुम्हाला काय काय वाटून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला लागतं ना तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कांदेसुद्धा एकदम छान फाईन असे बारीक करून दाखवलेले आहेत. तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे पण करू शकता. अगदी जरासं 2-3 सेकंद फक्त तुम्हाला थोडंसं प्रेस करायचं आहे बटन, बस. आणि इतके बारीक असे कांदे चिरले जातात. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत चिकनची रेसिपी शेअर केली होती. त्याच्यामध्ये मी कोणतेच मसाले वाटलेले टाकले नव्हते. असंच कांदा, टोमॅटो, आलं, लसूण असं बारीक कट केलं होतं आणि त्याच्यातच मी फोडणी केली होती. पण एक नंबर चिकन झालं होतं. म्हणजे जर का आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलो ना, आपलं फॅमिली पिकनिक म्हणून, तर तिकडे सुद्धा आपल्याला काहीतरी बनवायचं झालं ना, तर हा मिक्सर घेऊन जायला काहीही हरकत नाही. खूप उपयोगाचा आहे. नक्की घेऊन बघा. आणि हा मिक्सर जर तुम्हाला मागवायचा असेल ना, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. चला तर मग बाय. परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला मग बाय.